नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, PKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, मी देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती हल्ले करायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. देशाचं जे वातावरण आहे, देशाची जी परिस्थिती सध्याची पाहता, महागाईचा प्रचंड उद्रेक आहे. लोकांना नोकऱ्या नाही, काम नाही, धाम नाही. लोकांना इतर वेगळ्याच विषयाकडे, हिंदू मुस्लिमकडे डायव्हर्ट केलं जातं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी पाहता आता तरुणाई जागे झाली. अनेक लोक जागे झालेले आहेत. भारतीय जनता पक्षानं जे आपल्याला फक्त हे केलेलं आहे की ह्यांचा वापर फक्त आणि फक्त मतासाठी करून घ्यायचा. हे जे भारतीय जनता पक्षानं जे आता सत्र सुरू केलेलं होतं, तर काहीच याला चाप बसताना आपल्याला दिसतंय. म्हणजे लोकांचा उद्रेक आहे आता, आणि मला मोठा असा उद्रेक लोकांचा झालेला आहे की भाजपवरती खूप लोक नाराज आहेत. तर हे नेमकं बघा, भारतीय जनता पक्षाच्या माणसाला अक्षरशः गाडीत कोंबला आणि पेट्रोल टाकून गाडीला आग लावून दिली. तर याच विषयाची आज चर्चा करणार आहोत आपण की हे प्रकरण कुठं झालं, काय झालं, कसं झालं. अक्षरशः गाडीत, फॉर्च्युनर गाडीत कोंडून सगळ्यांना पेट्रोल टाकून आग लावण्यापर्यंत मजल गेली. म्हणजे परिस्थिती काय आहे सध्या भारतीय जनता पक्षाबाबत, म्हणजे हे अत्यंत चिंताजनक बाब आहे. आपण हिंसेचं कधीही समर्थन करत नाही, हिंसा करू नये, विचाराची लढाई ही विचारानं लढली पाहिजे. परंतु अशा घटना घडूच नाही कुठं. परंतु आता घडली घटना म्हणून सांगणं हे आपलं काम आहे, लोकांपर्यंत पोहोचवणं हे काम आहे. तर हे प्रकरण नेमकं कुठलं आहे, कुठल्या जिल्ह्यातलं आहे, याच विषयाची आज सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल हे प्रकरण कुठलं आहे, काय आहे. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशामध्ये भारतीय जनता पक्षाची दादागिरी आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता ही जवळपास देश व्यापलेला आहे. 22 राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सध्या सत्ता आहे आणि 22 राज्यांमध्ये सर्वाधिक, म्हणजे तुम्हाला जर गुन्हेगार शोधायचा असेल, चोर शोधायचा असेल, दरोडेखोर, लफंगे, बलात्कारी, बोंधुगिरी करणारे, ड्रग्ज माफिया, हे सगळी गँग जर तुम्हाला शोधायची असेल तर ती फक्त भारतीय जनता पक्षामध्ये गावणार आपल्याला. म्हणजे हे सगळे 2 नंबर धंदे करणारे लोक सगळे भाजपमध्ये विलीन झालेले आहेत. आता भाजप सोबत, म्हणजे भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत. निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करायची आणि पुन्हा 5 वर्ष आपलं साम्राज्य टिकवायचं. म्हणून हे असं आहे बघा. आसामचा जो मुख्यमंत्री आहे हेमंत बिस्व शर्मा, यांच्यावरती 10,000 कोटींचे भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले, चौकशा लावल्या आणि त्यांना पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आणि मुख्यमंत्री केलं. असंच पश्चिम बंगालचा सुद्धा मुख्यमंत्री शिवेंदू अधिकारी यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. नरेंद्र मोदींनी पैसे मोजतानाचे व्हिडिओ दाखवले गेले आणि त्यांनाच भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन पश्चिम बंगालचं मुख्यमंत्री केलं. म्हणजे असं सगळ्या राज्यात, तुम्ही कुठल्या राज्यात जावा, तिथल्या भ्रष्टाचाराला तिथं सत्तेमध्ये घेतलेला आहे. जसं बघा, जयकुमार गोरे मान खटावचे, त्यांच्यावरती अनेक आरोप झाले, वेगवेगळे जेलमध्ये राहिले, तरी सुद्धा त्यांना पक्षामध्ये घेऊन मंत्री केलं गेलं. म्हणजे ही भारतीय जनता पक्षाची एक स्ट्रॅटेजी आहे की गुन्हेगारांना पक्षामध्ये घ्यायचं आणि त्यांना बळ द्यायचं, म्हणजे त्यांनी अधिक गुन्हे केले पाहिजे. जसं बिहारचं सुद्धा मुख्यमंत्री सम्राट चौधरी, त्यांच्यावरती 8 ते 10 लोकांची हत्या केलेल्याचे आरोप आहेत. 7वी नापास माणूस आहे. म्हणजे असे अडाणी लोक, गुंडाळ लोक सगळे आपल्या पक्षात घ्यायचे आणि आपली सत्ता टिकवायची, आबाधित ठेवायची, असं काम भारतीय जनता पक्षाचं सध्या सुरू आहे. आणि अशाच उद्रेकातनं आज छत्तीसगडमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती हल्ला करणं किंवा त्यांना चोपणं, गाड्या फोडणं, अशा प्रकारच्या सगळ्या घटना घडायला लागलेल्या आहेत. तर छत्तीसगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ नेता अक्षरशः त्यांना गाडीत कोंबलं, फॉर्च्युनरमध्ये, आणि पेट्रोल टाकून गाडी चितवून दिली. तर हा प्रकार नेमका काय आहे, कुठला आहे, ते सुद्धा आपण बघूया. बघा, ठिकाण आहे कोरिया जिल्हा. कोरिया जिल्हा म्हणजे तिथला छत्तीसगड मधला एक जिल्हा आहे कोरिया, आणि सोनहट तहसीलचे
कटगोडी गाव आहे, म्हणजे सोनहट तहसीलदार आहे, तहसील कार्यालय आहे, त्याच्या हद्दीतलं हे कटगोडी गाव आहे. सदर घटना घडलेली आहे मंगळवारी रात्री 11 वाजता आणि कारण आहे वाळू उत्खननावरून झालेला वाद. म्हणजे वाळू उत्खनन म्हणजे वाळूच आपण पाहतो. तर घटनाक्रम त्याचा असा सांगतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता भरत सिंह उर्फ लल्ला सिंह आपल्या साथीदारांसह फॉर्च्युनर गाडीने नवगई गावाकडे जात होता. म्हणजे कार्यकर्ते घेऊन आपले नवगई गावाकडे जात होता. आता ते ज्यांनी हे प्रकरण घडवलं त्यांनी त्या फॉर्च्युनर गाडीला टिपर लावला इकडून तिकडून आडवा, म्हणजे ती गाडी बाहेर जाऊन गेली नाही पाहिजे अशी, आणि टिप्पर लावला आणि नंतर त्या गाडीवरती पेट्रोल ओतून दिलं, पेट्रोल टाकलं. म्हणजे किती भयानक घटना घडलेली आहे बघा. अशा घटना घडल्या नाही पाहिजे आणि कुणीही असा विचार केला नाही पाहिजे. हे भारतीय संविधानाचं राज्य आहे, संविधानामार्फत आपण विरोध केला पाहिजे. परंतु आता काय विरोध केला तरी सरकार कारवाई करत नाही, त्याच्यामुळे अशा घटना वारंवार घडायला लागलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये भरतसिंह गहरवाल आणि त्याच्यासह त्याचे जे 3 कार्यकर्ते होते हे चौघच्या चौघ त्या गाडीमध्ये अक्षरशः जळून खाक झाला, म्हणजे मृत्यू झाला चौघांचा. आता सदर प्रकरणी काही लोक ताब्यात घेतली गेलेली आहे. फॉरेन्सिक असेल काय पोलिसांनी तपास सुरुवात केलेला आहे आणि या घटनेमुळं संपूर्ण देशामध्ये आता त्या छत्तीसगडमध्ये तर कालवा झालाच झाला छत्तीसगडमध्ये, परंतु याचे पडसाद मात्र पूर्ण देशामध्ये उमटलेले. पूर्ण देशामध्ये म्हणजे छत्तीसगडचा कोरिया जिल्हा, या कोरिया जिल्ह्यातलं सोनहट म्हणून एक तहसील म्हणजे तालुका पलसचं गाव आणि या गावातला कटगोडी म्हणून हे एक गाव आहे. या गावामध्ये हे सगळं घडलं. आता याचे जे या घटनेचं जे गांभीर्य हे गांभीर्य भारतीय जनता पक्षानं ओळखलं पाहिजे की जनता आपल्या विरोधामध्ये गेलेली आहे आणि आपण काम जनतेसाठी केलं पाहिजे, ते स्वार्थासाठी कामं नाही केली पाहिजे ते. आता याच्यामध्ये पोलिसांनी कारवाई केलेली आहे, तातडीनं गुन्हा दाखल केलेला आहे, 4 जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. घटनेचा तपास आणि त्या तपासांचे पैलू हे सगळं शोधलं जात आहे. नेमकं वाळू तपासातनच हिंसा घडली का इतर काय गोष्टीतनं घडली. आता या सगळ्या जखमींवरती म्हणजे उपचार सुद्धा सुरू आहे, परंतु आता ते जखमी राहिले नाहीत, मृत्युमुखी पडलेले आहेत सगळेजण. ही घटना वाळू माफियांशी संबंधित आहे का, म्हणजे जे वाळूची जी घटना वाळू तस्कर ज्याला आपण म्हणतो त्या वाळू तस्करीमधनं घडली का हे सुद्धा तपास आता पोलीस करतायत. परंतु सांगण्यात येतंय असं की वाळू तस्करीमधूनच हे सगळं प्रकार घडतायत. आता हे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो माझ्याकडला अजून एक बघा की एक भाजपचे आमदार महोदय आहेत, अशा पद्धतीने गाडी फोडली गेली. बघा हे बघू शकता आपण, हे भाजपच्या आमदाराची गाडी फोडली. म्हणजे सुरुवातच झालेली आहे देशभर सगळं हे. आता बघा हे कसं तोडफोड चालली. बघा गाडी काय अवस्था गाडीची झाली बघा. बघा काट्या लाट्या घेऊन लोकांनी फार गाडीची तोडून टाकली. आता ही परिस्थिती झाली सगळी देशभर. आता म्हणजे जनतेचा कसा उद्रेक झालाय या तोडफोडीच्या राजकारणामध्ये. आमदार फोडा, खासदार फोडा आणि सत्ता हस्तगत करा, म्हणजे काही करून सत्ता आपली ताब्यात घ्यायची. यामुळे हे सगळं भाजपचं कार्यालय सगळं हे करून टाकलं करून. बघा हे आपण बघितलं असेल भाजपच्या विरोधात देशभर ही सगळी लाट पसरलेली आहे. आणि आता जे
भाजप तिथं जी भाजप नेत्याची जी गाडी जी पेटवली गेली त्याचा हा व्हिडिओ बघा संपूर्ण. ही गाडी आणि अक्षरशः गाडी त्या माणसं गाडीत बसवून पेटवून दिली अक्षरशः गाडी बघा. हा व्हिडिओ याचा हे आपल्याला मोठे चॅनलवाले दाखवणार नाहीत ह्या घटना. हे बघा हे वेळोवेळी हल्ले व्हायला लागलेले आता. ही अशी संपूर्ण प्रकरण आपल्याला दाखवली जात नाहीत. बघा हे किती भयानक आहे. बघा पेट्रोल टाकलंय गाडीवर आणि अक्षरशः पेटवून दिली सगळी फॉर्च्युनर. म्हणजे भारतीय जनता पक्षाबाबत लोकांमध्ये किती नाराजी पसरलेली आहे त्याचं हे उदाहरण आहे. म्हणजे एवढी लोक नाराज आहेत. आता विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, परंतु विद्यार्थ्यांचं आंदोलन हे त्या धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घेण्यासाठी सुरू आहे, परंतु तो राजीनामा सुद्धा घेतला नाही. अशाच गोष्टीतून उद्रेक व्हायला लागलेला आहे. अरे बाबांनो, भ्रष्टाचारी लोक आहेत ते, त्यांचा तुम्ही राजीनामा तरी घेतला पाहिजे. पेपर लीक असेल, भ्रष्टाचार असेल, अनेक विषय आहेत, परंतु एकाही माणसाचा राजीनामा घेतला जात नाही. म्हणजे हे दुर्दैव आहे. आणि यामुळंच आता देशभर आंदोलनं पेटलेली आहेत. भाजप आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हे जरी लोकांचा काफिला घेऊन फिरत असले, 20-20, 50-50 बॉडीगार्ड घेऊन फिरत असले, तरी सुद्धा जनता ही जनार्दन आहे. जनतेच्या मनात कधी काय येईल काय सांगता येत नाही. उद्रेकाच्या घटना घडू नये त्याचं कुणीही समर्थन करणार नाही. हिंसेचं समर्थन आम्ही करत नाही आणि कुणीच करत नाही. परंतु ह्या सगळ्या प्रकरणाला जबाबदार हे सध्या भारतीय जनता पक्षच आहे आणि भाजपमुळंच हे सगळे दिवस असे आलेले आहेत. हेही तितकंच खरं आहे. म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचं, त्यानं काही केलं तरी त्याला सोडवायचं पोलीस प्रशासनाकडनं. म्हणूनच जनतेचा हा झालेला उद्रेक आपल्याला सध्या तरी दिसतोय. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी 24 मराठी, इंदापूर, पुणे.